मी सौ मनीषा संजय भावसार, पुणे निगडे येथून आपले सर्वांचे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष आणि हस्तरेखा यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक व्याख्यानमालेमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. मॅडम शोभा चांदुरे मॅडम, तुमचे सुद्धा फार मनापासून स्वागत आहे. तर मॅडमचा थोडक्यात परिचय. मॅडमचं जे शिक्षण आहे त्या मुंबईला असतात आणि मॅडमचं शिक्षण हे डॉक्टर इन सायकोमॅटिक डिसिजेस आणि वास्तू, डिग्री इन नॅचरोपॅथी आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी यामध्ये झालेलं आहे. एम कॉम, बी एड आणि एम फिल सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या वास्तूमध्ये मास्टर आहेत. आणि आजपर्यंतचं त्यांचं कार्य हे 36 वर्ष प्रोफेसर म्हणून त्या मुंबईच्या प्रख्यात सोमय्या कॉलेजमध्ये होत्या. 30 वर्ष इंटरनॅशनली फेमस टॅरेट कार्ड तज्ज्ञ न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून त्यांचं कार्य आहे. दुबई आणि भारत इथे सुद्धा त्या वास्तुतज्ञ आहेत. शेकडो विद्यार्थी, डॉक्टर्स यांना ते त्यांनी म्हणजे शिकवलेलं आहे. हजारो विद्यार्थी टॅरेट कार्डचे त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि स्विचवर्ड हिलिंग मॉडिलिटी, शेकडो स्विचवर्ड हिलिंग मास्टर सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियस टॅरेकॉट न्यूमरोलॉजी एक्सपर्ट इंदोर इथला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. विशेष पुरस्कार नॅचरोपॅथी आणि पुरुषावधी मुंबई IIM इथून मिळालेला आहे. आणि विशेष वास्तू आणि उपचार रेमेडियल पुरस्कार हा मुंबई स्टार एक्सप्रेस मधून त्यांना मिळालेला आहे. तर खूप छान मॅडमची परिचय सुद्धा खूप छान आहे, म्हणजे एकदम उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. तर मॅडम, तुम्ही तुमचं चालू करू शकतात व्याख्यान. तुमचं खूप खूप स्वागत. आणि स्विचवर्ड हा खूप वक्तृत्व वक- वेग वक्तृत्व छान आहे. मॅडमनी आमचे पॉडकास्ट केलेले आहेत, रणनवरे सर आणि मी. समय सूचकता जी म्हणतात तर ती त्यांच्याकडे खूप छान आहे. तर स्विचवर्ड हा एक वेगळा विषय आहे, मंत्रशास्त्राचाच एक तो प्रकार आहे. तर ते आपल्याला आज त्यांच्या संकल्पनेतून तो आपल्याला मांडणार आहे. तर मॅडम, स्वागत आपलं. आपण सुरू करू शकता. आभारी आहे. दिवाळी इतकी जवळ आलेली असताना सगळ्यांच्या घरी मी ऐकत होते की फराळाबद्दल बोलणं चालू होतं. तर नक्कीच सगळ्यांच्या घरी ही धावपळ आहे. आणि मी म्हणते हे आपलं भाग्य आहे की आपल्याला असे पदार्थ करायला मिळतात. हे खरंच मोठं भाग्य आहे सर्व स्त्रियांचं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या डॉक्टर सुवर्णा सुत्राळ मॅडम सांगतातच की बेसन हातात ज्या वेळेला आपण घेतो गुरुग्रह आपला चांगला होत असतो. साखर जितक्या वेळा हाताळतो आपला शुक्र चांगला होतो. म्हणजे ऑल लेडीज आर व्हेरी व्हेरी ब्लेस्ड. त्यामुळे खंत नका वाटून घेऊ. आपण खरोखरच खूप लकी आहोत की ह्या सगळे पदार्थ हाताळून आपण आपली उन्नती करू शकतो. तर आज मॅडमने मला हा विषय घ्यायला सांगितला ज्याच्यामध्ये मी स्विचवर्ड ग्रँडमास्टर आहे. आता मी स्विचवर्ड ग्रँडमास्टर का आहे, स्विचवर्ड काय आहे आणि स्विचवर्ड खरोखर काम करतो का. तर सगळ्यात पहिलं मला सांगा, आपल्यापैकी किती जणांनी स्विचवर्ड बद्दल ऐकलेलं आहे, सांगू शकाल? हो, मी ऐकलंय. औरंगाबादच्याच एक मॅडम होतं, त्यांचं ऑनलाईन लेक्चर होतं, हा, ऐकलंय त्यांचं. तुम्ही त्याचा कधी अनुभव घेतलायत का मॅडम? हो, त्यांनी ते अंक दिली होती आणि ग्रीन रेड पेनने हे करायला, काही सर्कल करायचे. तर आहे त्याचं आलं, म्हणजे पैशांसाठी वगैरे त्यांनी कुठले कुठले अंक दिले होते, तर ते झालं. येस. म्हणजे स्विचवर्ड हा अतिशय रेमेडीसाठी एक्सपर्ट असलेली गोष्ट आहे. हा सगळ्यात पहिलं म्हणजे स्विचवर्डची जननी कुठे झाली, तर तुम्हाला माहित आहे की सगळं आपल्याकडे असून सुद्धा पहिलं आपण म्हणतो की हे सगळं दुसऱ्या देशात झालं. तसं 1960 मध्ये, 1960 मध्ये टी जे मॅनगन यांनी याचा प्रथम शोध लावला. परंतु मला असं वाटतं की आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांनी याचा पहिला शोध लावला. त्यांच्या पसायदानामध्ये हे लिहिलेलं आहे की जो जे वांछील तो ते लाहो. आता जो जे वांछील तो ते लाहो असं आपण म्हणताना, आपण ज्या वेळेला कुंडली उघडतो किंवा मी टॅरोचा स्प्रेड टाकते आणि माझ्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीला ही गोष्ट मिळणार नाहीये, पण मग संत ज्ञानेश्वर असं कसं बरं म्हणतील की जो जे वांछित तो ते लाहो. त्यांनी असं जरी म्हटलं की ज्याला ज्याला जे हवंय ते ते मिळो, तर हे फक्त काही पॉझिटिव्ह बोलणं नव्हतं. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी ताकद होती
त्यांना काहीतरी नॉलेज होतं. ते नॉलेज म्हणजेच त्यांना हे माहित होतं इन बिटवीन द लाईन्स, म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये काहीतरी आहे आणि ते काहीतरी म्हणजे हे स्विच वर्ड्स आहे. आता स्विच वर्ड्स म्हणजे काय? स्विच वर्ड्स, स्विच म्हटल्यावर आपल्याला माहितीये की बटन. आता बटन, फॅनचं बटन लावायला गेलो की बरोबर फॅनच लागतो आणि ट्यूबलाईटचं बटन दाबलं की बरोबर ट्यूबलाईट लागते. म्हणजे इतकं फटकन काम करणारं हे शास्त्र आहे. जितक्या क्षणार्धात तुमचं लाईट फॅन चालू होतं तितक्या क्षणार्धात आपल्या जीवनाला कलाटणी मिळू शकते. टी.जे. मॅंगन यांनी हे म्हटलेलं आहे की हे शास्त्र असं आहे की ज्या शास्त्रामध्ये फक्त शब्दांचा वापर करून तुमच्या आयुष्याला ट्रान्सफॉर्म करू शकता. शब्द तर तुम्ही मी सगळेच वापरतो, मग असं काय वेगळेपण आहे शब्दात? तुम्हाला जर माहित असेल की जुनी लोक नेहमी म्हणतात की घरातनं अभद्र बोलू नका, तिन्ही सांग झालीये, तिन्ही संजेला घरात काहीतरी वाईट बोलू नका, भांडण करू नका, एकमेकांबद्दल शिटाशाप देऊ नका, कारण वास्तू म्हणते तथास्तु. आणि ती तथास्तुची वेळ असते, ती व्हायब्रेशन असतात, ती स्पंदन असतात. ती स्पंदन ज्या वेळेला एकवटून ब्रह्मांडामधून येतात त्यावेळेला त्या शब्दाला, मग तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, त्याला ताकद मिळते, पॉवर मिळते आणि जे घडायचं, जे आपल्याला हवंय ते घडतं. पण मग आपल्याला कसं कळणार की तो नक्की वेळ कोणता? मग आपल्याला तो नक्की वेळ सतत घडवून आणावा लागतो. आता तुम्ही म्हणाल हे पॉसिबल आहे का? आपण कसं असं वेळ घडवून आणू शकतो? तर हो, हे घडवून आणू शकतो. मायस्ट्रो पॉइंट ही माझी संस्था आहे आणि मायस्ट्रो पॉइंट नेहमी एक टॅगलाईन सांगत असते, एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. याचा अर्थ एनर्जी बरोबर त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी तुमचं लक्ष असतं. म्हणजे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टी ओढून आणत असता. परत रिपीट करते, एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. एनर्जी निगेटिव्हही नाही आणि पॉझिटिव्हही नाही. एनर्जी ताकदवर ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा वापर तुम्ही कशासाठी कराल ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जी ही पॉवर आहे त्या पॉवरचा जर तुम्ही वापर चांगल्या गोष्टीसाठी केला, त्या पॉवरचा जर वापर तुम्ही तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी केला, तर क्षणार्धात तुम्हाला ही गोष्ट मिळू शकते. परंतु याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत, अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत. नक्की कोणती आणि नक्की स्विचवर कसं काम करतात? स्विचवर हे आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड वरती काम करतात. म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन ह्या दोन्ही वरती काम करत असतात. आता बघा की ज्या वेळेला मी मेंटल हेल्थ एक्सपर्ट आहे, बॅचलर थेरपिस्ट आहे, नॅचरोपॅथ आहे, इलेक्ट्रो होमिओपॅथ आहे, तर आमचं हे पूर्ण शास्त्र हे ॲलोपॅथी नाहीये. तर आमचं हे पूर्ण शास्त्र हे व्हायब्रेशन वरती चालणारं शास्त्र आहे, स्पंदनांवरती चालणारं शास्त्र आहे. तर ज्या वेळेला मी माझा जो अभ्यासक्रम आहे त्याचा ज्या वेळेला मी अभ्यास करायची, त्या वेळेला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची, हे व्हायब्रेशन, ही स्पंदनं पकडली पाहिजेत आणि स्पंदनं पकडणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे एखादा सायकोसोमॅटिक डिसीजसाठी म्हणजे मानसिक प्रॉब्लेम असतो, त्यावेळेला एखादी व्यक्ती येते, तर त्यावेळेला मला त्या व्यक्तीची स्पंदनं पकडावी लागतात. त्यावेळेला त्याच्या बाजूचा ऑरा मला पकडावा लागतो आणि त्याच वेळेला तो काय, तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, काय पकडून चाललेला आहे हे मला बघावं लागतं आणि त्यानुसार मला काम करावं लागतं. मग हा अभ्यास करता 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 माझ्या लक्षात आलं, टी.जे. मॅंगननी याच्यासाठी बरंच काही करून ठेवलेलं आहे. आणि ते इतकं सोपं आहे की जसं आपल्याला जुन्या काळी रेडिओ असायचे, तर ते रेडिओ आपण ज्या वेळेला लावतो त्यावेळेला आपल्याला एक फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते. आताही म्हटलं जातं की मिरची रेडिओ आहे तर इतक्या इतक्या पॉईंट आणि इतक्या इतक्या पॉईंटवर ऍडजस्ट करा म्हणजे तुम्हाला रेडिओ मिरची लागेल, इथे आकाशवाणी लागेल. किंवा आपण टीव्ही बघतो, ज्यावेळेला टीव्ही आपल्याला स्टार मराठी पाहिजे तर आपल्याला स्टार मराठी चॅनलवर जावं लागतं. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला घडवून आणावे लागतात, त्या आपल्याला सेट कराव्या लागतात. ज्या वेळेला आपल्या टीव्ही मध्ये त्या सेट होतात
त्यावेळेला वाऱ्यामध्ये हवेमध्ये जे काही प्रसारण होतंय बघा, नीट लक्षात द्या मी काय म्हणते. एखादी सिरियल आहे, एखादी सास बहुची ड्रामा चालू आहे, किंवा तुम्हाला माहिती घटस्फोटांची मालिका असलेली सिरियल आहे, तर ते अशा हवेत असतात. हे चित्र सगळे हवेत असतात. आणि ज्या वेळेला आपण सेट करतो त्यावेळेला ते हवेतलं चित्र आपल्या टीव्ही मध्ये बरोबर कॅच होतं. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते चित्र आपल्याकडे आलेलं असतं. आपल्याला काय करायला लागतं, आपल्याला फक्त तिनं फाईन ट्युनिंग करता आली पाहिजे. जर फाईन ट्युनिंग करता नाही आली तर ना आपला रेडिओ चॅनल लागणार, ना टीव्हीचं चॅनल लागणार, ना आपल्या डोक्याचं चॅनल लागणार. स्विचवर्ड हवाय. स्विचवर्ड नुसतं तुम्ही जर युट्यूब उघडलं तर भरमसाठ स्विचवर्ड दिलेले आहेत, पण ते ट्युनिंग नाही केले तर मग कसं आपण पुढे जाणार. त्यामुळे राईट ट्युनिंग, राईट फ्रिक्वेन्सी, राईट मेथड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आता बघ हा, आपण काय करतो, आपल्याला पैसे हवे असतात, सगळ्यांचा लाडका विषय. आणि दिवाळीत सुवर्णा मॅडम आपल्याला तर माहिती, आपण अनेक रेमेडीज म्हणजे अशा भरभरून रेमेडीज देतो. मेन असतं अपना सपना मनी मनी, पैसे हवे तर, लक्ष्मी प्रसन्न झालीच पाहिजे, आणि त्यासाठी आपण अगदी धडपडत असतो. परंतु दिवाळीच्या रेमेडीज असू देत, नवरात्रीतल्या रेमेडी असू देत, जनरल लाईफ मधल्या रेमेडीज असू देत, त्या रेमेडी ज्या वेळेला आपल्याला सेट करायच्या असतात त्यावेळेला आपल्या डोक्यामधलं हे जे ट्युनिंग आहे, हे ट्युनिंग सेट करणं गरजेचं असतं. एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न होत नाहीये, त्याला तुम्ही सांगा की ही रेमेडी कर, तो येतो आपलं करायची म्हणून रेमेडी करतो, आणि मग म्हणतो काहीच उपयोग नाही होत. कसा उपयोग होणार, कारण फ्रिक्वेन्सी सेट नाही केले, ट्यून नाही केली. ते ट्यून करा. हे ट्यून कशामुळे होते हे स्विचवर्ड मध्ये सांगितलं जातं. स्विचवर्ड मध्ये आपल्याला चेतन मन आणि अवचेतन मन हे काय काम करतं हे सांगितलं जातं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून पैशांचं टेक्निक सांगते. आवडेल का तुम्हाला सगळ्यांना पैशांचं टेक्निक समजून घ्यायला? हो. येस. आणखी कोणाला आवडेल? सरांना आवडलंय, अजून कोणाला आवडेल? हो मॅडम, मला पण आवडेल मॅडम. आवडेल ना? येस येस येस. हेच हेच पहिलं पाऊल हेच की मला हवंय. तुम्हाला एक गंमत सांगते. जेव्हा आईकडे 2 बाळं असतात, एक असतं 3 वर्षाचं आणि एक असतं 1 वर्षाचं. 3 वर्षाचं जरा बिचारा सिच्युएशन प्रमाणे थोडं समजूतदार झालेलं असतं, आणि 1 वर्षाचं रडत असतं. आणि ते इतकं रडतं की आई त्या मोठ्याला म्हणते, अरे जरा शहाणा आहे ना तू, जरा थांब रे. आणि मग ती कुणाला उचलून घेते, त्या बाळाला उचलून घेते. तर ब्रह्मांडही असंच आहे. ब्रह्मांडाला इतकी बाळं आहोत आपण, एवढे सगळे ब्रह्मांडाची तर बाळं आहोत. मग ब्रह्मांड काय करतं, जे आधी पाठी पाठी लागतो ना त्याला आधी देतं. म्हणजे मागायला हवं, सांगायला हवं, आय वॉन्ट इट. जर तुम्ही म्हणालाच नाही येस मला मनी रेमेडी हवी, ती येणार कशी तुमच्याकडे? म्हणून सगळ्यात पहिलं माइंड शुड बी रेडी टू ऍक्सेप्ट इट. कोणतीही गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार व्हायला पाहिजे. आय एम रिअली हॅपी की तुम्ही इतके जण म्हणाल येस 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 मला हवे. तर बघा, ज्या वेळेला आपल्याला पैसे हवे असतात ना, आपल्याला सांगितलं ऍफर्मेशन, तुम्ही ऐकलं असेल, ऍफर्मेशन टेक्निक मध्ये सांगितलं तर दररोज म्हणा मला पैसे हवेत, मला पैसे हवेत, उद्या मला 1,00,000 मिळणार आहेत, उद्या मला 1,00,000 मिळणार आहेत. आपण असं बोलत असतो, वहीत लिहित असतो, आणि मग आपल्याला आपल्याच मनातला एक विचार येतो, 1,00,000, अगं उद्या तुझ्या ना अकाउंट मध्ये चेक येणार आहे 10,000चा, त्याच्यासाठी पूर्ण बॅलन्स नाहीये, तर उद्या तुला 1,00,000 मिळणार कोण? बघा, तुमचं कॉन्शियस माइंड, तुमचं चेतन मन, त्यांनी काय सांगितलं, हे पैसे मिळणं शक्य नाही. किंवा आपली जुनी लोक अशी म्हणायची, मेहनतीशिवाय पैसा मिळणार नाही. 100% मेहनत केलीच पाहिजे, पण मेहनत करता करता जर फक्त मेहनत करूनच पैसा मिळतो असं जर म्हटलं तर मग हा मेहनतच करत. 24 तास पण काम करणारी लोक आहेत, पण अजूनही ते फुटपाथ वरती झोपतात. मुंबईत जर तुम्ही रात्री बघितलं तर वाईट वाटतं बघून.
इतकी लोक फुटपाथवरती झोपलेली आहेत, पण स्मार्ट माइंडने जी लोक काम करतात ती फटाफट पुढे जातात. आता बघा, तुमचा इथे माइंडसेट तयार आहे की मला पैसे हवेत, मला पैसे मिळणार आहेत, मला इझिली पैसे मिळणार आहेत. पैसे मिळणं हा नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा ज्या वेळेला तुमचा माइंडसेट होतो त्या वेळेला स्विचवर ब्रह्मांड आणि आपलं चेतन आणि अवचेतन मन हे सगळे एका लाईन मध्ये अलाईन होत असतात. हे सगळे एका सर्किट मध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी एका सर्किट मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं, मग एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये आता अशी एनर्जी आहे की मला पैसे येणार आहेत, आणि जिथे जिथे मला पैसे येणार आहेत ही पॉझिटिव्ह भावना आहे, तिथे तिथे एनर्जी चालली आहे. आणि ब्रह्मांडाची एनर्जी आहे. एनर्जी काही इकडची तिकडची नाही आहे, साक्षात ब्रह्मांड बसलेलं आहे. जे अंबानीला देतंय, जे अदानीला जे देतंय, ते तुम्हाला आणि मला द्यायला सुद्धा ब्रह्मांड बसलेला आहे. इतकी ताकद त्या ब्रह्मांडाचे आहे. फक्त त्या लहान बाळासारखं मागता आलं पाहिजे. कोणताही डाऊट मनात न ठेवता माझी आई आहे, मला देणारच. ज्या वेळेला आम्ही सेशन घेत असतो, ज्या वेळेला माझं स्विचवरचं सेकंड लेवल ज्या वेळेला माझी चालू असते, त्यावेळेला मी माझे जे स्टुडंट असतात त्यांना सगळ्यांना सांगते की मी ब्रह्मांडाचं सगळ्यात लाडकं बाळ आहे. मग ते म्हणतात, मॅडम असं कसं, आम्ही लाडके बाळ. म्हटलं तुम्ही असाल, नक्कीच असाल, पण मी तर बाबा सगळ्यात लाडकी आहे. मी मी आय एम अ सेंटर पॉइंट. माझ्या आयुष्याचं सेंटर पॉइंट मी आहे. त्यामुळे मी म्हणते मी ब्रह्मांडाची सगळ्यात लाडकी बाळ आहे. आणि मला जे जे हवं ते हे ब्रह्मांड देत आहे. लक्षात येतंय तुमच्या मला काय म्हणायचंय? की तुम्ही सगळेजण ब्रह्मांडाचे अतिशय लाडके बाळ आहात. आणि ज्या वेळेला बाळ असतं ना, त्यावेळेला ब्रह्मांड आईसारखं बनून सगळं द्यायला तुम्हाला बसलेलं आहे. आणि देतं कसं माहितीये, दाही हातांनी, दाही दिशांनी देत असतं. आणि फक्त आपलं काम आहे त्याला ऍक्सेप्ट करणं. मग आता हे स्विचवर्डच्या माध्यमातून कसं ऍक्सेप्ट करायचं? दिवाळी आहे, दिवाळीचं आणि कॅश फ्लो म्हणजे दिवाळी आणि पैसा ह्याची एक संयुक्त रेमेडी तुम्हाला देते. दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही धनत्रयोदशीला करा. मी तर म्हणते की वसुबारस पासून आपली दिवाळी सुरू होते. तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर माझं जर बघाल, त्याच्यामध्ये मी ज्या रेमेडीज देते तिथून मी सांगते की वसुबारस पासून आपली खरी दिवाळी चालू होते. तर वसुबारस पासून कधीही मी सांगते तो उपाय तुम्ही करा. असं छोटे छोटे मडकी म्हणजे मातीची मडकी मिळतात, जशा पणत्या मिळतात तसे छोटे छोटे, हल्ली तर खूप रेखीव अशी छोटी छोटी हे मडके मिळतात. तर तुम्हाला समजा तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना किंवा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना जर ही रेमेडी करायची असेल, तर प्रत्येकाने आपापल्यासाठी एक छोटं मडकं घेऊन यायचं. ते मडकं स्वच्छ धुवून घ्यायचं. तिन्ही सांजेच्या वेळेला हे करायचंय. मडकं तयार ठेवा, कच्चं दूध तयार ठेवा. आता मडक्यात राहील एवढंच दूध, आणि एक व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा. व्हाईट कलरचा पेपरवरती ग्रीन स्केच पेन, नीट लक्षात ठेवा काय सांगते, पेपर व्हाईट, स्केच पेन ग्रीन, आणि शब्द लिहायचा आहे डिवाइन, DIVINE, DIVINE, डिव्हाइन डॅश, हायफन टाकतो ना तसा हायफन, डिव्हाइन डॅश काउंट, COUNT, डिव्हाइन काउंट. काय लिहिणार आपण? डिव्हाइन काउंट. आता हा तुमचा कागद तयार झाला. हा काय आहे? स्विचवर्ड आहे. आता ह्याला म्हणायचं स्विचवर्ड पेअर, कारण आपण दोन शब्द एकत्र लिहिलेले आहेत. स्विचवर्ड पेअर तयार केलेला आहे. हा काय केलंय? डिव्हाइन काउंट. डिव्हाइन म्हणजे दैवी, म्हणजे सात्विक, चांगल्या गोष्टीतून आलेले पैसे. आणि काउंट म्हणजे काउंट 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 म्हणजे पैसा. आता तुम्ही लिहिलं डिव्हाइन काउंट, तुमचा कागद तयार आहे. तुम्ही जे मडकं तयार, छोटं जे बुडकुलं म्हणाल, मडकं मला बोलायला नाही आवडत आहे, बुडकुलं छोटस, ते बुडकुलं तुम्ही घ्या. आणि
तुम्ही जे कच्चं दूध आहे ते त्या बुडकुल्यात टाका. आता तुमच्याकडे काय आहे? हा कागद तयार आहे. हा कागद कसला आहे? डिव्हाइन काउंटचा. म्हणजे तुमच्या घरात ह्या क्षणाला लक्ष्मी माता प्रवेश घेते आणि विराजमान होत आहे. आणि विराजमान होण्यासाठी आपण शब्द बोलणार आहात डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट. आता किती वेळा तुम्ही हा शब्द म्हणायचा? मिनिमम 5 मिनिटं म्हणायचा आणि मॅक्झिमम नो लिमिट. नो लिमिट का? कारण आपलं अंतःकरण आपल्याला सांगतं की पूर्णत्वाला गेलात की नाही गेलात. डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट, डिव्हाइन काउंट. हे बोलल्यानंतर फ्रीजर उघडायचंय. काय उघडायचं? फ्रीजर. फ्रीजर मध्ये हा जो कागद आहे, कागद खाली ठेवून त्याच्यावरती ते तुमचं बुडकुल आहे ते विराजमान करायचंय. आता तुमच्या घरात 4 मेंबर आहेत. 4ही मेंबर्सना जर काउंट भरपूर हवे तर तुम्ही हे काम करायचं. दूध, माती. माती काय देते? बुडकुल आहे, मातीचं आहे. तुम्हाला स्टेबिलिटी आहे. तुमच्याकडे चंद्रमा आहे. आता इथे तुमचा बुध सुद्धा ऍक्टिव्ह झालाय. बुध ऍक्टिव्ह कशाने? कारण तुम्ही ग्रीन पेननी लिहिलेलं आहे. बघा किती गोष्टी तुमच्या एकत्रित आलेल्या आहेत. आणि हे तुम्ही आतमध्ये फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचंय. आता ते कधी बदलायचं? जाऊ दे 2 महिने, 3 महिने, 4 महिने, घरात संपत्ती झिरपत राहणार. पैसा हा तुमच्याकडे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल की आयुष्य आधी कसं होतं आणि नंतर कसं होतं. आणि त्या दिवसानंतर तुम्ही येता जाता रस्त्याने, गाडी चालवताना, फिरताना, वॉक घेताना, स्वयंपाक करताना कधीही तुम्ही कोणता शब्द बोलणार आहात? कोणता शब्द दिलाय मी तुम्हाला? डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. आपण 2 मिनिटं चॅटिंग करूया. हो सगळे अनम्यूट व्हाल. हो. कारण नंतर काम करण्यावरती मी विश्वास ठेवत नाही. काम आत्ता आणि ह्या क्षणाला झालं पाहिजे. येस येस. ज्यांना ज्यांना पैसे हवेत अनम्यूट व्हा. आपण सगळेजण आपल्या समोर युनिव्हर्स आहे आणि युनिव्हर्सचं सगळ्यात छोटं आणि लाडकं अति प्रिय बाळ म्हणजे मी आहे. आता तुम्ही आपापलं म्हणा मी प्रिय बाळ आहे. मी सांगते की मी मनातल्या मनात म्हणू शकतो आपण. हे मी आता तुम्हाला एक्सप्रेस करून बोलते म्हणजे तुम्ही तुमचं बोला. हे युनिव्हर्स तुझं सगळ्यात लाडकं आणि प्रिय बाळ मी आहे. मी जे मागेन ते तुम्हाला इझिली देत असतोस. युनिव्हर्स मी तुझं. जर ही प्रार्थना तुमची झाली असेल तर आता आपण सगळे ओपन चॅन्टिंग करूया. डिव्हाइन काउंट, डिव्हाइन डिव्हाइन काउंट. पाठी पुढे होऊ दे. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन काउंट. डिव्हाइन 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 Divine count, divine Divine count, count. divine count, Divine divine count. count, Divine divine count. count, Divine count. Divine count. divine Count. count, Divine count. divine count, Divine count. divine Divine count. count, Divine count. Divine count. divine count, Divine count. Divine count. divine Divine count. count, Divine count. divine count, Divine count. Divine count. Divine count. divine count, Divine count.
divine count, 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 सगळेजण युनिव्हर्सचा divine count, आभार मानूया. Thank you, universe. thank you universe. universe, Thank you, universe. Thank you. धन्यवाद. For आणि hearing me. मायस्ट्रो पॉइंटचा आणखीन एक लाडका स्विचवर्ड आहे, तो म्हणजे डिव्हाइन ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड इज द ओनली ऍटिट्यूड इन द लाईफ. म्हणजे आपण आभारी असणं हाच खरा आपल्या जीवनामध्ये ऍटिट्यूड असला पाहिजे. गर्विष्ठपणा, अहंकार, जेलसी हा ऍटिट्यूड आपल्याला उपयोगी नाही. आपण काय म्हणायचं? डिव्हाइन ग्रॅटिट्यूड. म्हणजे ऍटिट्यूड पाहिजे डिव्हाइन ग्रॅटिट्यूडचा. मागतोय ब्रह्मांडाला, कसं मागायचं? प्रेमाने मागायचं. कुठलंही आसन पर्टिक्युलर आसनच टाकून बसलं पाहिजे का? नाही. कोणतं पर्टिक्युलर तुम्हाला वेळ पाहिजे का? नाही. स्विचवर्ड ही अशी गोष्ट आहे की जी कधीही केव्हाही फक्त तुम्हाला हवी आहे त्यावेळेला तुम्ही हे बोलू शकता, हे चॅन्ट करू शकता. कोणत्याही प्रकारचा कसलाही निर्बंध इथे नाही. पहिली रेमेडी मी तुम्हाला दिलेली आहे. काही अडचण असेल तर मला विचारा, म्हणजे आपण पुढे जाऊया. मॅडम ते मातीचं तुम्ही जे सांगितलं फ्रीज मध्ये ठेवायचं पेपरवर लिहून ग्रीनिंग, ते किती दिवस ठेवायचं? त्याला काही मर्यादा? मर्यादा खरं म्हणजे नाहीये, पण तुम्ही 3 महिन्यांनी ते बदलू शकता. बदलायचं म्हणजे प्रवाहित करा, एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आणि परत दुसरं ठेवा. म्हणजे आपण रथसप्तमीला दूध जे उतू घालतो त्या आकाराचं आणलं तर चालेल ते का? जरा ते पण चालेल, पण ते खूप मोठं असतं. एवढं तरी असतं. आता आपल्याला छोटे छोटे मिळतात. दिवाळीच्या दरम्यान तर अगदी एवढे एवढे मिळतात बघा. हा. चिनी मातीचे पण मिळतात. चिनी मातीचं नाही वापरायचं. मातीचे वापरते. चिनी माती का नाही वापरायचं? तर नाही, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजिकल समजावत बसत नाहीये आता. कारण माती म्हणजे स्टेबिलिटी. बरोबर. मध्ये एक मोठं मेडिटेशन, एक ग्राउंडिंग मेडिटेशन असतं. म्हणजे तुमची मुळं अशी घट्ट रुतली पाहिजेत, म्हणून मातीचा वापर. येस. फ्रीज मध्ये कोपऱ्यात ठेवलं चालेल ना? फ्रीज अगदी मध्ये एका कोपऱ्यात, फ्रीज मध्ये नाही, फ्रीजर मध्ये. परत लक्षात घ्या, कुठे ठेवाल तुम्ही? फ्रीजर मध्ये. आणि तो पेपर पण फ्रीजर मध्ये सगळं. कारण पेपर तर आपलं बुधाचं काम करणार आहे आणि आपला स्विचवर्ड आहे, आणि आपण तो स्विचवर्ड सतत बोलत जाणार डिव्हाइन काउंट. कधीही जा, तुम्ही ऑफिसला जा, बिझनेसला जा, म्हणजे ते त्याच्यात दूध भरून ठेवायचं का? त्या ह्याच्यात छोट्या ह्याच्यात दूध ठेवायचं, कच्चं दूध. आणि हा कागद वेगळा ठेवायचा का त्याच्यातच बुडवायचा? त्याच्यावरती ठेवा. तर कागद खाली त्याच्यावर आणि ठेवायचं. त्याच्यावरती. आलं लक्षात सगळ्यांना? ह्याला चार्जिंग म्हणतात. ह्याला स्विचवर्ड चार्जिंग म्हटलं जातं. तो लिहिलेला कागद त्याच्यावर ठेवायचा. ओके. आणि ते फ्रीजर मध्ये ठेवायचं. परत सांगते, लिहिलेल्या कागदावरती एक छोटंसं बुडकुलं ठेवायचं, दूध भरलेलं. ओके. ते कागदावर ते बुडकुलं ठेवायचं. ओके. आणि डाऊट आहे का कुणाला की आपण पुढे जाऊया? आता तुम्ही जे दुसरं सांगितलं ग्रॅटिट्यूड, त्याचं काय करायचं? ते कसं युज करायचं? हो सांगते. मॅडम आणि एक कोणाला? मिनिट. एक कोर्ट मॅटर मध्ये जे काही पैसे समजा येणं आहे, बॅकवेजेस म्हणा किंवा शॉर्ट डिफरन्स इन ग्रॅच्युटी म्हणा, त्याच्यासाठी हा उपाय इफेक्टिव्ह आहेच ना? त्याला काही वेगळं करायला पाहिजे? वेगळा एक उपाय आहे. माझं मॅडम मी सांगू ना, माझ्या इंस्टाग्राम वरती जे आहे ते सांगू शकते ना? माझं मायस्ट्रो पॉइंट
हे माझं इंस्टाग्राम आयडी किंवा डॉक्टर शोभा चांदगुणे हे माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती मी एक अतिशय स्ट्रॉंग आणि पॉवरफुल कोट मॅटरची रेमेडी दिलेली आहे. आणि त्याचं मी तुम्हाला गोष्ट सांगते की मी दुबईला गेले होते. तिथे माझे क्लायंट्स आहेत टॅरो आणि वास्तूला गेले होते मी. तर तिथे शेवटच्या दिवशी आम्ही 7 दिवस होतो. शेवटच्या दिवशी आम्ही म्हटलं ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊया. आम्ही एका ड्रायफ्रुट्सच्या दुकानात गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला काहीतरी वेगळ्या व्हायब्रेशन जाणवायला लागल्या. तर मी तिथे जो ओनर होता त्याला म्हंटल की हे जायफळ आहे, आपको पता है क्या इसका क्या काम है? तो म्हणतो हाँ ये आता है अभी यूट्यूब में आता है, इंस्टाग्राम में आता है, पतला होने के लिए इसका वापर करते हैं ऐसा. मी त्याला म्हंटल ठीक है, अब मुझे पता नहीं मुझे ये क्यों आपको बताना है, मगर कोट मैटर के लिए ऐसा 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 इसका उपयोग करो. आणि तो त्याच्या काउंटरवरून बाहेर आला आणि म्हणाला मॅडम आपके पाव पकडू क्या? म्हणजे क्या बात करते हो, ऐसा क्यों मेरे साथ बात करते हो? तर म्हणे कल ये दुबई में लॉज बहुत स्ट्रिक्ट है. इंडियन होता तो. आणि म्हणे आमच्या 7 जणांवरती केस फाईल झालेली आहे आणि उद्या 2 वाजेपर्यंत ह्याचा निकाल लागणार आहे. तर जर मी सुटलो तर बाहेर आणि अडकलो तो आत कायमचं. किती वर्ष लागतील आतमध्ये माहित नाही. मी म्हंटल बाबा ही रेमेडी कर, मला माहित नाही, मी तुला ही सांगितली. त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो आणि मी 3:30-4 पोहोचले इथे. मला त्याचा फोन, मॅडम माझ्या वकिलांनी सांगितलंय घरी जा. त्या बाकीच्या 6 जणांच्या वकिलांनी नाही सांगितलं, पण माझ्या वकिलांनी सांगितलंय घरी जा. मी आता आलोय. म्हटलं काळजी नको करू, वाट बघ. परत 1-1.5 तासाने फोन, मॅडम मी सुटलो. तर सर तुम्ही मी आता मोठी रेमेडी आणि आपलं वर्कशॉप म्हणजे आपलं हे आजचं जे लेक्चर आहे ते स्विचवर्ड वर आहे म्हणून मी पूर्ण एक्सप्लेन करत नाही. प्लीज तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन आयडी वर जाऊन बघा. पाहतो. इतकं पॉवरफुल स्विचवर्ड आणि रेमेडीज ना इतक्या जबरदस्त. आता हे काउंट आहे, काउंट 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 हे ना तुमच्या इथे भिनलं पाहिजे. फक्त काउंट 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 हा जरी नुसता शब्दाचा वापर करत गेलात तरी तुमची आर्थिक सुबत्तता निर्माण होते. तुमचे जे असलेले प्रॉब्लेम्स आहेत हे निघून जातात. तर मला एक गोष्ट सांगा, हे जे मी बोलते त्यात आपल्या इथे कोण कोण असेल की ज्यांना वाटतं काय फेकतायत, फेका फेका आम्ही ऐकतो, असं कोणाकोणाच्या मनात आलंय? हॅलो मॅडम. हा बोला ना. प्रत्येकाच्या नावाने वेगळं करायचं ना ते तयार? हो 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 हो. म्हणजे घरात समजा 4 लोक असतील तर 4 चारासाठी करा. सेट तयार. असं कुणाला वाटलं का की असं नाही होऊ मॅडम. शकत? काही सांगताय मॅडम मला एक विचारायचं होतं, विचारू का? जरा नोट डाऊन करून नंतर विचाराल का? हो हो. म्हणजे काय माहिती आहे, कंटिन्युटी राहील, नाहीतर आपण डिस्कशन मध्ये राहू म्हणून. आता बघा, जिथे निगेटिव्हिटी आहे ते म्हणजे कॉन्शियस माइंड. म्हणजे जे माइंड म्हणतं नाही हे होणारच नाही ते आपलं कॉन्शियस माइंड असतं. आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड इज रेडी टू ग्रास्प एव्हरीथिंग. म्हणजे सबकॉन्शियस माइंड इतकं तयार असतं ना, मला हवंय आणि मी मिळवणार, आणि त्याला थांबवणारं असतं कॉन्शियस माइंड. असलं काय होत नाही, हे फेकतायत सगळं. हे कॉन्शियस माइंडला बाजूला काढून स्विचवर्ड हे सबकॉन्शियस माइंडला वरती आणतात आणि त्याने काम होतं. कळतंय? आणि म्हणून आपल्याला युट्यूबवरचे सगळे शब्द आपल्यासाठी काम करत नाहीत, कारण आपलं कॉन्शियस माइंड काम करत असतं. त्या कॉन्शियस माइंडला कसं गप्प बसवायचं आणि सबकॉन्शियस माइंडला कसं वरती आणायचं, हे हा मोठी एक प्रोसेस आहे. आता माझा एक आता म्हणजे ज्या मी बॅचेस घेते तर त्याला मी आता स्टुडंटच म्हणेन. दिल्लीचा होता, ऑनलाईन असतात त्यामुळे दिल्लीचा होता तो, आणि त्याने जॉईन केलं होतं माझ्याकडे. तर 3रा दिवस होता, 3रा, आणि त्यांनी मला चालू वर्कशॉप मध्ये कॉल केला. म्हटलं ध्रुव त्याचं नाव. मी म्हटलं ध्रुव वर्कशॉप चालू आहे, तू भी तो अंदर. मॅडम, तर त्याने मला सांगितलं की मॅडम मला 50 लाखाची ऑर्डर मिळाली आहे. तो कोण होता, त्याचं दिल्लीचा बिझनेस पण होता आणि
वॉलपेपर असतात ना, ते तो मोठा सप्लायर आणि त्याला सगळ्यात मोठी ऑर्डर ह्या स्विचबोर्डच्या वर्कशॉप मध्ये मिळाली होती, फक्त चॅटिंगद्वारे. म्हणून जो जितका विश्वास ठेवेल त्याला तितके स्विचबोर्ड फळतात. माझ्याकडे इतकी लोक, एवढे व्हरायटी ऑफ द प्रॉब्लेम्स आणि त्यातून बाहेर आलेली लोक आहेत. पण आता तुम्ही ठरवलं की माझ्या मुलासाठी मला हा वापरायचा आहे, पण तुमचा मुलगा तुम्हाला असं म्हणाल, ए आई बाबा काहीतरी करताय, काही खरं नाही. अशा वेळेला मात्र आपली पॉवर कमी पडते. त्याने निदान गपचूप बसावं, किंवा अशा वेळेला मुला मुलींना सांगायचंच नाही की मी काय करते तुझ्यासाठी, कारण त्यांची जी नकारात्मकता असते ती आपल्याला त्रास देते. स्विचवर्ड अतिशय पॉवरफुल आहेत. स्विचवर्ड तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देणारे स्विचवर्ड आहेत. फक्त त्याचा योग्य प्रकारे वापर आणि रंग थेरपी नीट वापरता आली पाहिजे. आता रंग थेरपीचा वापर कसा करायचा, तुम्हाला मी सांगितलं ग्रीन कलर वापरा, बरोबर आहे. डिवाइन काउंट लिहिताना काय लिहायचं, कोणता रंग वापरायचा, ग्रीन कलर. आता ग्रीन कलरच का वापरायचा, ग्रीन समृद्धी. हिरवा रंग हा कशाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा प्रॉस्पॅरिटीचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा भरभराटीचं प्रतीक आहे. मग हे सगळं ज्या वेळेला तुम्हाला चालू करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला काय वापरावं लागतं, तुम्हाला रंग ग्रीन वापरावा लागतो. आता एखाद्या व्यक्तीला जर आजारपण असेल आणि ते आजारपण जर तुम्हाला काढून टाकायचंय, तुम्हाला ती गोष्ट नको आहे, तर तुम्ही कोणता रंग वापरायचा, लाल. लाल हा सिग्नल आहे, अनवॉन्टेड गोष्टी निघून जाव्यात. जसं लाल हा सौभाग्याचं प्रतीक आहे नक्कीच, परंतु ज्या वेळेला एखादा ट्यूमर होतो, कुणाला तरी पोटामध्ये ट्यूमर होतो, तर तो ट्यूमर काढून टाकायचा आहे, तर त्यावेळेला आम्ही एक सिंपल वर्ड देतो. लक्षात घ्या, लिहून घेऊ शकता. अनवॉन्टेड गोष्ट आहे, काढून टाकायची आयुष्यातून. शब्द आहे कॅन्सल, पर्ज, कॅन्सल. पूर्ण शब्द काय, पर्ज, PURGE, पर्ज, कॅन्सल. म्हणजे ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नकोय. एखाद्याच्या घरात प्रचंड भांडणं चालू आहे पण नकोय तुम्हाला ती भांडणं, तर ती भांडणं त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तुमच्या घरामध्ये तो शब्द लिहून ठेवणार, पर्ज, कॅन्सल. आणि त्यामध्ये तुम्ही काय म्हणत असणार, तुमचं इंटेन्शन काय असणार, तुमचं इंटेन्शन असणार, माझ्या घरामध्ये जे काही वाईट गोष्टी चालू आहेत, जे काही भांडणं, क्लेशदायक वातावरण जे आहे ते मला नकोय, हे वातावरण माझ्या घरातून निघून गेलं पाहिजे, आणि म्हणून मी हा शब्द लिहित आहे. शब्द कोणता, पर्ज, कॅन्सल. आता हा शब्द तुम्ही भिंतीवर लावून ठेवा. भिंतीवर लावल्याने काय होतं, ते व्हायब्रेशन तुमच्या घरात फिरत राहतात. जेव्हा जेव्हा भांडण सुरू होईल तुम्ही डोळ्यासमोर तो शब्द आणा आणि बोलत राहा, पर्ज, कॅन्सल, पर्ज, कॅन्सल, पर्ज, कॅन्सल, पर्ज, कॅन्सल. एखादा माणूस तुम्हाला शिव्या देतोय आणि तुम्हाला त्याला उलट बोलायचं नाहीये, तुम्हाला तुम्हाला त्या भानगडीतच पडायचं नाहीये, तो बोलत राहाल, तुम्ही फक्त बोला, पर्ज, कॅन्सल, पर्ज, कॅन्सल, पर्ज, कॅन्सल. आपण म्हणतो ना एखाद्याची शिव्या शाप लागतात, माझ्यासाठी वाईट बोलून गेला, ते मला लागतात शब्द, लागूच शकत नाही. कारण तुम्ही काय केलंय, सगळे शब्द तुम्ही कट 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 जागच्या जागी तुम्ही त्यांना तोडून टाकलं आणि पर्ज, कॅन्सल तुम्ही म्हटलं. इतका जबरदस्त वापर करायला हा शब्द, नक्की त्याचा वापर करा. बघा, मी तुम्हाला दिलेले शब्द, तुम्ही फक्त काउंट हा शब्द सुद्धा वापरू शकता, तुम्ही डिव्हाइन काउंट वापरू शकता, कारण पैसा भरपूर असतो पण तो चांगल्या मार्गाने आला पाहिजे, म्हणून डिव्हाइन काउंट वापरा, काउंट वापरा. तुम्हाला मी दिवाळीची रेमेडी सांगितली आहे की दिवाळीची रेमेडी कशी काम करेल. ह्याच्यामध्ये चंद्र, शुक्र, गुरु हे सगळ्याचा तुम्हाला त्याच्यात वापर करायचा आहे. तुम्हाला तुमचं बुध सुद्धा स्ट्रॉंग होणार आहे. बुध दोन गोष्टींनी स्ट्रॉंग होतं. स्टेशनरी म्हणजे व्हाईट पेपर तुम्ही वापरणार, त्यावर तुम्ही ग्रीन कलरच्या इंकने लिहिणार, त्याच्यामुळे तुमचा बुध ऍक्टिव्ह होणार. बुध ऍक्टिव्ह झाला म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं बोलणं चांगलं होणार. बोलणं तुमचं ऑफिसमध्ये चांगलं, तुम्ही सगळ्या लोकांशी नीट वागलात
ऑटोमॅटिकली तुमचं काम चांगलं होतं आणि तुमच्याकडे पैशांचा फ्लो वाढायला सुरुवात होते. घरामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण होते. त्यामुळे दिवाळीची रेमेडी करायला अजिबात विसरू नका. अतिशय पॉवरफुल, अतिशय पॉवरफुल. तुम्हाला 1-2 महिन्यातच रिझल्ट कळतील. खरं म्हणजे इतके दिवस लागत नाहीत. ध्रुव जो माझा स्टुडंट होता त्याला 3ऱ्या दिवशी त्याचा इफेक्ट मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही असं एक मी ध्रुवचं उदाहरण देते, पण असे अनेक जण आहेत की जे स्वतःच्या पॉवरने खेचून आणू शकतात. ऑफकोर्स ती प्रोसेस असते, ते मेडिटेशन असतात, ते आपल्याला करावे लागतात सगळ्यांना. आणि म्हणजे किती 2 ते 3 दिवसामध्ये आपण हे शिकू शकतो. इतकं पॉवरफुल गोष्टी आहेत त्या. परंतु त्या नीट सिस्टमॅटिकलीच गेल्या पाहिजेत. म्हणजे स्विचवर्ड हे मंत्रासारखे काम करतात. पण असे मंत्र ज्या मंत्रांना बसायला कुठली जागा लागत नाही, आसन लागत नाही, वेळ लागत नाही, रस्त्यात चालता येता फिरता घटना घडत असताना घटना घडल्यावरती कधीही ज्याचं चॅन्टिंग करू शकता आणि डायरेक्ट युनिव्हर्सशी कनेक्ट करू शकता. जे आपल्या संत ज्ञानेश्वरांनी सांगितले, जो जे वांछील तो ते लाहो. कारण इन बिटवीन द लाईन्स बरंच काही आहे. युनिव्हर्सनी ब्रह्मांडाने हे सगळं ओपन करून दिलेलं आहे आपल्याला. त्याचा नक्की वापर करा. आणखीन एक गोष्ट, व्हायब्रेशन्स कसे खेचून आणायचे. आता हा दिवाळीचा जो मोका आहे, मला माहित आहे की अनेक लोक म्हणतात दिवाळी म्हणजे दिवाळो, पण प्लीज हे माइंडसेट कट करा. दिस माइंडसेट इज ऍब्सोल्युटली नॉट ऍक्सेप्टेड. दिवाळी आहे, आनंदाचा क्षण आहे. दिवाळी पर्व आहे. दिवाळी एक दिवसाची नाही, हे पर्व आहे दिवाळीचं. वसुबारसेपासून आपण भाऊबीजेपर्यंत जातो. तर दिवाळी रेमेडी सांगते म्हणून आणखीन एक परत मी सांगेन, बीटीएस जिथे मॅडमचा इंटरव्ह्यू झालाय तिथेही मी हे टाकलेलं आहे की यमद्वीप दान करायला विसरू नका. जरी माझं स्विचवर्ड दिलंय, पण सगळ्यांना मला सांगायला हे आवडतं. यमद्वीप दान हे करायला विसरू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला यमद्वीप दान करायचंय. आरोग्य चांगलं होण्यासाठी, घरातले सगळे धडधाकट राहण्यासाठी यमाला दीप दान करावं लागतं. कारण ज्या वेळेला तो फेरा येतो त्या फेऱ्याला त्याची आहुती द्यायला लागते. आता आपण इथे आहुती काय देतो, धनत्रयोदशीला संध्याकाळी आपण हा दिवा लावतो, दक्षिणेकडे ठेवतो आणि यमाला ही प्रार्थना पण मी दिलेली आहे, बघून घ्या तुम्ही. तर ते आपण बाहेर नेऊन घराच्या ठेवायचं असतं. तर यमद्वीप दान करायला विसरू नका. त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणा. स्विच वर्डच आहे हे सगळं. पॉवर, ओनली पॉवर. म्हणजे खेचून आणायच्या गोष्टी आहेत. सहज मागितलं, नीट मागितलं, लगेच मिळतं. येता जाता मागितलं, येता जाताच मिळतं. पण आपल्याला कसं मागायचं, विथ फुल कन्व्हिक्शन. म्हणजे हे माझ्यासाठी आहे, युनिव्हर्सने माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट आज ओपन केलेली आहे आणि ती मी माझ्यासाठी मिळवूनच राहणार. हा सगळ्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास हवा. विश्वास आहे तिथे सगळ्या गोष्टी आपोआप येणार आहे. आता डिव्हाइन ग्रॅटिट्यूड का, मी सांगितलं की ग्रॅटिट्यूड इज द ओनली ऍटिट्यूड इन लाईफ. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार. आपण आहे ना अनेक असं म्हणत असतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. लिस्ट मोठी आहे, पण खरंच जर तुम्ही लिहून घ्यायला गेलात ना की माझ्याकडे काय आहे ह्याची लिस्ट खूप मोठी आहे. किती गरीबातला गरीब माणूस आहे ना. मला एक धडा होता शाळेमध्ये. त्या धड्यामध्ये एक गरीब माणूस असा रस्त्याने ओरडत चाललेला असतो. जातो श्रीमंतांच्या मोहल्ल्यातून चाललेला असतो आणि हे देवा मला तू काहीच दिलं नाहीये, तू मला गरीब ठेवलं, इथे बघ सगळ्यांना कसं, असं ओरडत असतो. तर तिथे एक धनाढ्य माणूस असतो, तो बसलेला असतो. तो त्याच्या नोकराला म्हणतो, ह्याला जाऊन बोलव ना रे वरती. तो येतो माणूस वरती. तर तो म्हणतो, काय रे का रडतोय तू. म्हणे बघा ना मला काहीच नाही दिलेलं आहे, देव देव असा कसा निष्ठुर आहे. तर तो धनाढ्य माणूस म्हणतो, खरंच देव निष्ठुर आहे का. मला ना एक डोळा हवाय रे तुझा, मी तुला ना 2000 सुवर्ण मुद्रा देईल. म्हणतो हो, माझ्या एका डोळ्याची एवढी किंमत, घ्या घ्या घ्या, तुम्ही सांगा मी काढून देतो.
म्हणतो नाही मला तुला अजून पैसे द्यायचे, हा एक पाय देशील ना त्याच्यावर तुला 4,000 सुवर्ण मुद्रा. असं करता 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 कोट्यावधींच संपत्ती त्या माणसाकडे असते आणि तो माणूस अक्षरशः त्या धनाढ्य माणसाच्या पायाशी लोळून घेतो आणि म्हणतो माझं चुकलं, मला ईश्वराने भरपूर काही दिलेलं आहे. तर आहे ना, सांगायचा मतीचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला खरंच इतकं काही दिलेलं आहे आणि इतकं काही द्यायला तो तयार आहे. आपले हात कमी पडता कामा नाहीत. स्विचवर हे असे मंत्र आहेत की जे आपले हात असे मोठे करतात, आपलं मन मोठं करतात आणि ब्रह्मांडाच्या प्रती संपूर्ण संपूर्ण आपण शरणागत असतो की खरंच तुम्हाला ओसंडून देतोयस, तुम्हाला इतकं देतोयस, त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. म्हणून माझ्याकडे जी लोक जे मला ओळखतात ते जेव्हा माझ्याकडे येतात तर पहिला स्विचवर्ड म्हणतात गोल्डन सनराईज. याचं मेडिटेशन असतं. गोल्डन सनराईजचं अप्रतिम मेडिटेशन, अप्रतिम मेडिटेशन आहे. तर गोल्डन सनराईज मला मला फोन उचलला की हॅलो नाही म्हणत, गोल्डन सनराईज मॅडम, आणि फोन ठेवताना म्हणतात डिव्हाइन ग्रॅटिट्यूड. कारण ग्रॅटिट्यूड इज द ओनली ॲटिट्यूड. त्याच्यामुळेच आपण आहोत आणि त्याचं आपण क्षणाक्षणाला आठवण करतो. फक्त इंग्रजीत म्हणतो, धन्यवाद म्हटलं तरीही तेच आहे. आणि गोल्डन सनराईज बद्दल काय सांगू, त्याच्याबद्दल बोलायला लागले ना की मॅडम म्हणतील हो तर थांबा, बंद करा. इतकं सुंदर आहे. नक्कीच परत आपण कधी भेटलो तर मी त्याबद्दल सांगेन. तुम्ही ची लिंक तुम्हीच टाका, म्हणजे त्याच्याखेरीज आणखीन देखील जे काही पॉडकास्ट चांगले बेहतरीन पॉडकास्ट रणनवरे झालेले आहेत रणनवरे सरांचाही अप्रतिम झालेला आहे. हो तेच ना, तुमची लिंक पाठवून द्या, सर्व बघतील, येस. लोकांना आणि नक्कीच आवडतील, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. देखील करतील. हो, बियॉन्ड द स्पॉटलाइट. लाईट मधला LIIGHT 3 वेळा आय आहे. बियॉन्ड द स्पॉटलाइट बाय डॉक्टर शोभा चांदकुटे असं टाकलं की येतं. आणि मी लिंक धन्यवाद. देते ना, थँक्यू मॅम. मी मॅडमकडे लिंक ग्रॅटिट्यूड. देते. हो नक्कीच मॅडम, माझ्याकडे द्या लिंक, मी पाठवते येस, ग्रुप, येस. आणखीन आणि बघतील सर्वजण. उद्या आमचं उद्या रिलीज होते सुवर्ण मॅडम. उद्या हो हो मनसेचे संदीप देशपांडे छान छान मॅडम, बघतील यांचा उद्या रिलीज सर्वजण. होतोय. हो, तुम्हाला शुभेच्छा, तुमचं कार्य Thank चांगलं you. आहे, तुमच्या कार्याला शुभेच्छा. Thank you. आमच्यासाठी थोडासा वेळ देऊन स्विचवर्ड आमच्या गळी उतरवा, आम्हाला खूप आवडेल. नक्कीच. तर दिवाळी नंतर बरेच, मॅडम, दिवाळी हो नंतर. नक्कीच, बरेच लोक तयार असतील तर ते जॉईन करतील. तर आज Yes. तुम्ही आमच्यासाठी नक्की. वेळ काढला दिवाळीच्या व्यस्त कामामधून, तर त्याबद्दल मी धन्यवाद देते, आभार मानते. धन्यवाद मॅडम. रणनवरे रविवारी सर, मॅम मला एक रणनवरे सर शंका मगाशी होती. दिसले. हा हॅलो, बोला. शंका अशी होती, ते दूध गाईचं घ्यायचं का कुठलं घ्यायचं? कारण गाईचंच There you म्हणतात. are. मग सगळ्यात पहिलं शब्द गुरमन काढून टाका. काय? पण पण मस्त प्रश्न आहे, मला आवडला. मी नेहमी सांगते दूध वापरण्यासाठी म्हणजे चहा पिण्यासाठी, सगळ्यासाठी, कोणतंही शुभ कार्यासाठी आपण गाईचंच दूध वापरतो, दुसरं धन्यवाद. दूध वापरत नाही. बरोबर. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, वसुबारस. आपल्याकडे पहिला दिवाळी पर्वाचं पहिली सुरुवात वसुबारसेने असते आणि गाईला परत रेमेडी वर येते मी, पण मी मायस्ट्रो पॉइंट वर रेमेडी दिलेली आहे बघा. थँक्यू मॅम. मॅडम, रविवारी आम्ही लक्ष्मी पूजेनिमित्त स्पेशल लेक्चर केलेलं आहे. सर्वांनी ते देखील अटेंड करा. लक्ष्मी पूजा शास्त्रीय दृष्ट्या कशी करायची याबाबत आपण अनभिज्ञ असतो, तर त्याची सविस्तर माहिती नाशिकचे गुरुजी यांच्याकडून, दीक्षित गुरुजी यांच्याकडून आपण घेणार आहोत. तर वेळ काढून
नक्की रविवारच्या कार्यक्रमाला सर्वजण जॉईन व्हावे. 3 ते 5 हा कार्यक्रम आहे. त्याची ऍडव्हर्टाईज आणि लिंक सर्वांना मिळणारच आहे. तर आज मॅडम आल्या, वेळ दिला आपल्याला आणि एक वेगळा विषय आपल्या समोर मांडलेला आहे. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. वेळात वेळ काढून, दिवाळी निमित्त बरीच कामं आहे, तरी पण वेळात वेळ काढून सर्व लोकांनी जॉईन केले, त्याचा आनंद घेतला. तर त्याबद्दल देखील मी सर्वांचे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते आणि सगळ्यांच्या संमतीने ही मीटिंग संपली असे सांगते. धन्यवाद. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. थँक्यू डिवाइन मॅम. ग्रॅटिट्यूड, डिवाइन ग्रॅटिट्यूड.